कैरीचा सीझन सुरू झाला आणि तिखट मिठातली कैरी खाल्ली नाही तर काय उपयोग. मग चला तर कैरी घेतलेली आहे. तर इथं तुमच्याकडे जर झाड असेल आंब्याचं तर नक्कीच कैरी काढा किंवा विकत आणा. त्यासाठी बघा कैरी बारीक चिरून घेतलेली आहे. मीठ मसाला तिखट मस्त टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून मिक्स करून घ्यायची. आता ही इन्स्टंट लोणचं ह्याला म्हणू शकता तुम्ही किंवा तिखट मिठातली कैरी छान होते आणि तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. अगदी तांदळाच्या भाकरीवर एक नंबर लागते. तुम्ही लहानपणी खाल्ली का ही तिखट मिठातील कैरी? नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली ना तर नक्कीच सांगा. आणि छानपैकी ही आठवणीतली कैरी तिखट मिठाची कैरी लहानपणी सगळ्यांनीच खाल्लेली. आमच्या पिढीतल्यानी तर सगळ्यांनीच खाल्ली. आई आवर्जून करायची मस्त उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन आला की अशी तिखट मिठाची मस्त की कैरी तयार झालेली. साधं सिंपल आणि सुंदर अशी ही कैरी तयार आहे. बघा मस्त किती रंग सुंदर आलेला नाही. हा घरचाच लोणचं आहे आमच्या या वर्षीचा. किती सुंदर रंगही आला नाही. तिखट मिठाची कैरी तयार झालेली. चला तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मग या खायला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आज कशी वाटली नक्कीच कमेंट बघा. आणि तुम्ही कधी खाल्ले का नसेल खाल्ले नक्कीच करून बघा. आणि लहानपणीची आठवण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.